माणगाव हादरलं. 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून मृतदेह जंगलात फेकला. एका 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचा धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात उघडकीस आलाय. या घटनेनं माणगाव परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. माणगाव तालुक्यातील पळसगाव ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या घरोशीवाडी इथं उतेकूर कुटुंबीय उन्हाळी सुट्टीनिमित्त आले असताना निधी ही 15 वर्षीय मुलगी सोमवारी 25 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वडिलांच्या मोबाईलवरती बोलत घरातून बाहेर पडली. ती परत घरी परतलीच नाही. सोमवारी रात्रीपासून तिचा तपास सुरू होता. अखेर बुधवार दिनांक 27 मे रोजी घरोशीवाडीच्या जंगलात एका मुलीचा मृतदेह सापडल्याचं समजलं. त्यानुसार निधी हिच्या वडिलांना बोलावण्यात आलं आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. निधी राकेश उतेकर ही आपल्या कुटुंबासोबत विलेपार्ले इथं राहत होती. ती इयत्ता 9वी पासून उन्हाळी सुट्ट्या पडल्यामुळं 8 दिवसांपूर्वी आई वडील भावासोबत गावी आली होती. ती विलेपार्ले येथील सेंट झेवियर शाळेत शिकत होते. जंगल भागात निर्जन स्थळी निधीचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात तिच्या अंगावर झालेल्या जखमा पाहता हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. तातडीनं माणगाव येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम व श्वान पथक घटनास्थळी पोहोचलं. माणगाव पोलीस सखोल तपास करतात. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला. शवविच्छेदनानंतर अधिक गोष्टींचा खुलासा होऊ शकतो.